पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे हंगामी अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथ आनंद हे. प्रश्न 2, जागतिक IVF इन विट्रो फर्टिलायझेशन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 जुलैला. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे जोधपूर इथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतातील पहिला 100 MWH क्षमतेचा व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर तो गुजरात राज्यामध्ये उभारला जाईल. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 5, 2028-29च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून भारताने कोणता दृष्टिकोन सादर केला? तर त्याचं उत्तर आहे शांती विजन. प्रश्न 6 पाहूया. 33वी आशियान प्रादेशिक मंच ARF मंत्रीस्तरीय बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे मनिला इथे. प्रश्न 7, भारताचे पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात विकसित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील. प्रश्न 8, उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेश पाल गंगवार यांची. प्रश्न 9 पाहूया. मिशन गोल्डन स्पाइसचे उद्दिष्ट कोणत्या कृषी उत्पादनाला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करणे आहे? तर त्याचं उत्तर आहे लकाडोंग हळद. प्रश्न 10, 2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे ग्लासगो इथे. प्रश्न 11, राजस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विवाह आणि पर्यटन संमेलनात कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट विवाहस्थळ उदयोन्मुख राज्य पुरस्कार पटकावला? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 12 पाहूया. भारतातील कोणते राज्य इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पर्यंत AI चा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य. प्रश्न 13, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील कॉन्स्टेबल GD पदांच्या भरतीमध्ये सेवानिवृत्त अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे 50% आरक्षण. प्रश्न 14 पाहूया. IRCTC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे राहुल हिमालयन यांची. प्रश्न 15, दरवर्षी राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 22 जुलैला साजरा करण्यात येत असतो. प्रश्न 16 पाहूया. आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रकृती कॅफे चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 17, कोणत्या राज्यात मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 18, 16वी ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. प्रश्न 19 पाहूया. BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली 2026 साठी अनावरण करण्यात आलेल्या अधिकृत शुभंकराचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे मोर पिको. प्रश्न 20, सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी विशेष कृती दल स्पेशल टास्क फोर्स स्थापन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली पोलिसांनी. प्रश्न 21, फिफा वर्ल्ड कप 2030 कुठे आयोजित होणार आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करू. प्रश्न 1, मिसेस इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे आकांक्षा चौधरी यांनी. प्रश्न 2, राष्ट्रीय प्राप्तिकर दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 24 जुलैला साजरा केला. प्रश्न 3, कोणत्या राज्यात समरस विद्या सेतू मेगा मोहीम सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. जाहीर झालेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले? तर तो पाकिस्तान देश राहिलेला आहे. प्रश्न 5, कोणत्या राज्यातील किलाई हे गाव हवामानपूरक गाव बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील. प्रश्न 6,
तरुणांना खेळ आणि कौशल्यांशी जोडण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला अलीकडे कोणता क्रमांक मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे 2रा क्रमांक. प्रश्न 8. फिफा वर्ल्ड कप 2030 कुठे आयोजित होणार आहे? तर याचं उत्तर आहे मोरोक्को, पोर्तुगाल व स्पेन या 3 ठिकाणी. प्रश्न 9. नुकत्याच झालेल्या चेन्नई ग्रँड मास्टर्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अलीरेजा फिरोजजा यांनी. प्रश्न 10 पाहूया. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यास मान्यता देणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलेला आहे? तर तो आहे फ्रान्स हा देश. प्रश्न 11. समान नागरी संहिता विधेयक सादर करून मंजूर करणारे भारतातील 4थे राज्य कोणते आहे? तर ते आहे मध्य प्रदेश राज्य. प्रश्न 12. एका संग्रहालयात महात्मा गांधीजींचा पुतळ्याचे कुठे अनावरण करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मैसेडोनिया इथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच अग्निवीरांसाठी वर्ग 3च्या पदांच्या थेट भरतीमध्ये 10% आरक्षणाला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारने. प्रश्न 14. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये कोणाला सुवर्ण पदक मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे भव्य गुणवाल यांना. प्रश्न 15 पाहूया. डीआरडीओने कुशा या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे घेतली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 16. भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस क्युडेंगा TAK-003 कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स यांनी. प्रश्न 17 पाहूया. अमूल भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 18. चीनने अलीकडेच कोणत्या देशाच्या दाव्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रात SEZ प्रत्यक्ष गोळीबाराचा लष्करी सराव केला आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान इथे. प्रश्न 19 पाहूया. भारताच्या पहिल्या 1000 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाला कुठे मंजुरी देण्यात आलेली आहे? तर ती गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 20. कर्नाटकच्या ग्रहज्योती योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळते? तर त्याचं उत्तर आहे 200 युनिट. प्रश्न 21 तुमच्यासाठी. दरवर्षी लोकमान्य टिळक जयंती केव्हा साजरी केली जाते? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.